यूट्यूब चॅनल कसे डिलीट करायचं 2 मिनिटांमध्ये ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा मित्रांनो, आजपर्यंत तुम्हाला यूट्यूबला असं व्हिडिओ पाहिलं नसेल की डायरेक्ट व्हिडिओ आपलं यूट्यूब चॅनल कसे डिलीट करायचं तेच दाखवलं असेल, बट आपल्याला कोणती काळजी घ्यायची, काळजी घेतल्यानंतरच आपण ते आपलं यूट्यूब चॅनल डिलीट करायचं, अदरवाईज डिलीट करायचं नाही मित्रांनो। किंवा आपल्या मोबाईलमध्ये 1 2 3 4 असं 5 चॅनल लॉग इन असेल आणि आपण जर आपलं एखादं चॅनल आपल्याला डिलीट करायचं असेल तर डिलीट करताना काळजी घ्यायचं, नाहीतर आपल्याला काय होईल, आपलं जे रेग्युलर चॅनल आहे तो डिलीट होऊ शकतो। तर आपल्याला कोणत्या पद्धतीने 2 मिनिटांमध्ये चॅनल कसं डिलीट करायचं ती प्रोसेस बघणार आहोत। इथे स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल, मी जी प्रोसेस तुम्हाला दाखवणार आहे तीच प्रोसेस फॉलो करायचं आणि तसंच करायचं, तेव्हाच तुम्ही तुमचं अकाउंट डिलीट करायचं। अदरवाईज तुम्ही डिलीट करू नका, नाहीतर एखादा यूट्यूबर असेल ज्यांना माहीत नसेल किंवा ते ज्यांना माहीत असेल त्यांच्याकडे जायचं आणि आपलं चॅनल डिलीट करून घ्यायचं। अदरवाईज आपल्याला डिलीट करायचं असेल तर डायरेक्ट एक्झिट करून द्यायचं आपलं ओरिजिनल चॅनल आणि नंतरच आपण डिलीट करायचं आहे। चला तर आपल्या मोबाईलमध्ये कसे 2 मिनिटांमध्ये डिलीट करायचे तो तुम्हाला मी दाखवतो। व्हिडिओला स्किप करू नका, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। बघा या ठिकाणी तुम्हाला स्क्रीन दिसते मोबाईलची। आता आपल्याला काय करायचं, आपल्या मोबाईलमध्ये जीमेल ओपन करायचं आहे। आता 3 मेथड दाखवणार आहे मी, 3 मेथडनुसार तुम्ही डिलीट करू शकतात। तर पहिली मेथड आहे जीमेल ओपन करायचं आहे। जीमेल ओपन केल्यानंतर आपल्याला एक सोपी पद्धत आहे। बघा आता माझ्या मोबाईलमध्ये जीमेल ओपन झाले। जीमेल आता लॉग इन कोणते आहे ते आधी चेक करून घ्यायचं। या लोगोवरती क्लिक करायचं आहे, आपल्या मोबाईलमध्ये कोणती जीमेल लॉग इन आहे इथे सर्व दाखवेल आपल्याला। तर आपल्याला काय करायचं, ज्या चॅनलवरती आपण यूट्यूब चॅनल क्रिएट केले आणि ते अकाउंट डिलीट करायचं तेच जीमेल तुम्ही या ठिकाणी निवडायचं आहे। निवडल्यानंतर आपल्याला काय करायचं, वरती कॉर्नरला तुम्हाला लोगो दिसत असेल जीमेलचं, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला पूर्ण जेवढे पण जीमेल आपल्याला मोबाईलमध्ये लॉग इन असेल तेवढे या ठिकाणी दिसणार आहे। आता आपली कोणती जीमेल आहे आणि कोणत्या जीमेलवरती आपलं अकाउंट क्रिएट आहे ते डिलीट कोणतं करायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी निवडायचं आहे। तर बघा मी सिलेक्ट केलं आहे, ऑलरेडी सिलेक्ट केलं आहे, त्याच्यामुळे मला डायरेक्ट इथे लोगो दाखवते। आता हे माझं जीमेल आहे, या जीमेलवरती मी अकाउंट क्रिएट केलं आहे। आता मी हा अकाउंट डिलीट करायचं आहे तर तुम्हाला कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल, मॅनेज युअर गुगल अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। मॅनेज युअर गुगल अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला डोंट गेट लॉक आउट युअर गुगल अकाउंट, तर आपल्याला इथे बघा मित्रांनो कोणत्या ऑप्शनवरती यायचं आहे, बघा डाटा अँड प्रायव्हसी, तुम्हाला हा ऑप्शन दिसत असेल, डाटा अँड प्रायव्हसी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली क्रॉस करायचं आहे, बघा क्रॉस करायचं नंतर ॲप सर्व्हिस, बघा ॲप सर्व्हिस तुम्हाला या ठिकाणी दिसते। आता आपल्याला यूट्यूब कंटेंट डिलीट करायचं आहे तर बघा कंटेंट सेव्ह फ्रॉम गुगल सर्व्हिस, तर आपल्याला कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, इथे या ऑप्शनवरती कंटेंट सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर गुगल डॅशबोर्ड दिसणार आपल्याला। गुगल डॅशबोर्ड कोणता आहे तर आपल्याला बघा डिलीट सर्व्हिस आणि डाउनलोड युअर डाटा, तर आपल्याला काय डिलीट करायचं, रिसेंटली यूज गुगल सर्व्हिस, आपल्याला कोणती सर्व्हिस या ठिकाणी डिलीट करायचं आहे तर आपल्याला यूट्यूब, बघा डिलीट सर्व्हिस हा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर वेट करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला लोडिंग येणार आहे कारण आपण यूट्यूब या ठिकाणी डिलीट करतोय। मित्रांनो आता काय करायचं, आपल्याला आपली या ठिकाणी जीमेल दिसणार आहे, जीमेलचं आपल्याला ठिकाणी काय लागणार आहे, पासपोर्ट, तुम्हाला पासपोर्ट द्यायचं या ठिकाणी पासपोर्ट। आता हे डमी मी यूट्यूब चॅनल डिलीट करून दाखवतोय, माझं ऑलरेडी तयार केलं आहे आणि मी हे डमी तुम्हाला फक्त कसं डिलीट करायचं म्हणून हे डमी चॅनल क्रिएट केलं होतं, तेच चॅनल मी या ठिकाणी डिलीट करून दाखवतोय। तर आपल्याला काय करायचं, आपलं पासपोर्ट या ठिकाणी फिलअप करायचं आहे। पासपोर्ट फिलअप केल्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे।